नमस्कार, मी प्राची. वेलकम बॅक टू माय चॅनल. एकदा खूप मोठ्या आर्ट गॅलरीनी एक स्पर्धा आयोजित केली आणि त्यात त्यांनी घोषित केलं की जो कोणी चित्रकार शांती किंवा शांतता दर्शवणारं जगातील सर्वात उत्तम पेंटिंग बनवेल त्याला $10 मिलियन बक्षीस मिळेल. ही बातमी पूर्ण जगात पसरली आणि पूर्ण जगातून हजारो चित्रकारांनी आपापलं चित्र पाठवलं त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. त्या हजारो पेंटिंग्समधून जे कंटेंट्सचे जजेस होते त्यांनी फायनली 100 चित्र शॉर्टलिस्ट केली आणि त्यांचं एक एक्झिबिशन भरवलं. त्यात या सर्व चित्रकारांना तर बोलवलंच, शिवाय मीडियावाल्यांनाही बोलवलं आणि मीडियावाल्यांबरोबरच हजारो इतर लोकांनीही गर्दी केली होती. बक्षिसाची रक्कमच इतकी मोठी होती की सर्वांना हे जाणून घ्यायचं होतं की कोण जिंकणार आणि ते चित्र कसं असेल, तो चित्रकार कोण असेल ज्याला इतकं मोठं बक्षीस मिळेल. अखेर तो दिवस आलाच. तिथे सगळीच चित्र बघण्यासारखी होती आणि एकापेक्षा एक होती. तिथे काही चित्रांपाशी खूप जास्त गर्दी होती. जसं एक पेंटिंग होतं जिथे एक चित्र होतं, त्यात अगदी नितळ नदी वाहत होती ज्याच्या मागे काही पर्वत होते आणि मागून सूर्य उगवत होता. अजून एक पेंटिंग होतं जिथे चित्रकारांनी शांती दाखवण्यासाठी दाखवली होती पौर्णिमेची रात्र. म्हणजे एक अगदी संथ झरा होता ज्याचं पाणी अगदी स्थिर होतं, इतकं स्थिर की आसपासच्या गोष्टींचं प्रतिबिंब त्याच्यात दिसत होतं, अगदी एका आरशासारखं. आणि अगदी काळ्या आकाशात काही तारे चमकत होते आणि एक चंद्र चमकत होता. अजून एक चित्र होतं, त्यात अगदी पांढरे शुभ्र ढग होते, निळं आकाश होतं आणि अगदी हिरवं हिरवं गवत होतं. आणि सगळीच चित्र अशी होती की जी चित्र बघूनच मन अगदी शांत होईल. तर ही स्पर्धा खूपच अटीतटीची होती, कारण सगळीच चित्र एकापेक्षा एक सुंदर होती. त्यामुळे परीक्षकांना कुठल्या चित्राला बक्षीस द्यावं हे ठरवणं खूपच अवघड होतं. पण शेवटी तो क्षण आलाच आणि परीक्षकांनी आपल्या मनाची तयारी केली की कुठलं चित्र उत्तम आहे आणि एका चित्राला या सगळ्या चित्रांमधून निवडलं आणि त्या चित्राला एका मोठ्या पडद्यामागे ठेवलं. समोर सगळे चित्रकार, मीडियामधले लोक आणि बाकीचे हजारो लोक बसले होते. गळ्यांची उत्सुकता खूपच वाढत होती, कारण बक्षिसाची रक्कमही खूप मोठी होती. पण जसा तो पडदा बाजूला झाला आणि समोरनं ते चित्र सगळ्यांनी पाहिलं तेव्हा सगळे विचारात पडले. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. कोणाला काहीच कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. ते जे चित्र होतं त्याचा आणि शांततेचा काही संबंध आहे असं वाटत नव्हतं. त्यामुळे सगळ्यांना वाटलं की त्या आर्ट गॅलरीची काहीतरी चूक झाली आहे किंवा परीक्षकांची तरी काहीतरी चूक झाली आहे आणि कुठलं तरी वेगळंच चित्र तिथे ठेवलं आहे. त्यामुळे काही चित्रकार एकत्र जाऊन त्या आर्ट गॅलरीच्या ओनरला भेटले आणि त्याला विचारलं की काही चूक तर झाली नाही आहे ना, चुकून तुम्ही कुठलं तरी दुसरंच पेंटिंग तिथे ठेवलं नाही ना. तेव्हा आर्ट गॅलरीचा ओनर थोडा हसला आणि म्हणाला, हेच चित्र योग्य आहे आणि जजेसनी पण हेच चित्र निवडलं आहे आणि याच चित्रांनी आज बक्षीस मिळवलं आहे. सगळ्या चित्रकारांना हे ऐकून खूप राग आला आणि त्या गॅलरी ओनरशी सगळे वाद घालायला लागले. आणि हे बघून सगळे मीडियावाले आपल्या जागेवरून उठले आणि पळत पळत जाऊन त्या आर्ट गॅलरीच्या ओनरपाशी गेले आणि आपापला माईक त्यांच्या तोंडासमोर धरला. परत एकदा तो ओनर हसला आणि म्हणाला, मला काही बोलायच्या आधी एकदा तुम्ही हे चित्र नीट बघा, थोडं जवळून बघा, म्हणजे कदाचित तुम्हाला असं काहीतरी दिसेल जे लांबून दिसत नाही आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट तर पाहिली की यात वादळ आहे, वीज आहे, चारी बाजूंनी सगळं उद्ध्वस्त होतंय, वीज चमकतीये, काळे ढग आलेत, हे सगळं तर तुम्ही पाहिलं. पण एक गोष्ट नाही पाहिली की या चित्रात एक घर पण आहे. त्याला छोटी खिडकी आहे जिथे एक माणूस उभा आहे.
तुम्ही लक्षपूर्वक बघा, तो जो माणूस आहे तो जो त्या खिडकीतून बाहेर बघतोय, त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच भीती नाहीये. उलट एक स्मितहास्य आहे, एक ठहराव आहे, एक शांतता आहे. आणि हेच आहे शांततेचं खरं प्रतीक किंवा खरा अर्थ. म्हणजे शांततेचा अर्थ असा नाही आहे की आपल्या बाहेर सगळं शांत आहे आणि आपण शांत आहोत, कारण ते टेम्पररी आहे. खऱ्या शांततेचा अर्थ आहे की आपल्या बाहेर काहीही, अगदी काहीही होत असलं तरीही आपण शांत आहोत, आपलं मन शांत आहे. ज्याचं मन शांत नाही त्याला आपण कितीही सुंदर सुंदर ठिकाणी नेऊन बसवलं तरी तिथे जाऊनही तो दुःखीच असणार. पण उलट ज्याचं मन शांत आहे, त्याच्या बाहेर अगदी काहीही होत असेल, वातावरण कसंही असेल, त्याच्या आसपास जरी सगळं उद्ध्वस्त होत असेल, वादळ असेल, पण तो आतून अगदी शांत असेल. आणि हाच आहे शांततेचा किंवा शांतीचा खरा अर्थ.